everyone. In this video, we discuss applications of HPLC. आपण ह्या व्हिडिओमध्ये HPLC ची ऍप्लिकेशन्स बघणार आहोत. आता HPLC ची ऍप्लिकेशन्स आपण बघायला गेलो तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस साठी HPLC चा वापर होतो. आता त्याबद्दल बोलायला गेलो तर इट इन्व्हॉल्व्स डिटेक्शन ऑफ कंपोनेंट ऑफ अ सॅम्पल. In most of the cases, the parameter used is retention time of the component. आपले जे कंपोनंट सेपरेट होणार आहेत त्यांच्या रिटेन्शन टाइम वरनं आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस आपल्या मिक्सचरचं आपल्या कंपोनंटचं करू शकतो. आता सेकंड आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये वेगवेगळ्या सबस्टन्सचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आपण करू शकतो. HPLC is used for separation and analysis of steroids, carbohydrates, dyestuff, polymers, drugs, additives, additives in beverages, food beverages, insecticide, quality control of polymer in plastic. HPLC वापरून आपण सेपरेशन आणि अनालिसिस कोणाकोणाचं करू शकतो तर स्टेरॉइड्स, कार्बोहायड्रेट्स, डायस्टफ, polymers, drug, additives in food beverages, insecticide, quality control polymer in plastic, ह्या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस आपण HPLC वापरून करू शकतो. सेकंड, द मेन यूज ऑफ HPLC इज इन फार्मास्युटिकल अँड पेस्टिसाइड इंडस्ट्री. HPLC चा मेन यूज हा फार्मास्युटिकल आणि पेस्टिसाइड इंडस्ट्रीमध्ये होतो. तुम्ही जर बघितलं जॉबसाठी बाहेर पडला तर आपल्या आसपास ज्या फार्मा कंपन्या आहेत त्यामध्ये HPLC वापरला जातो, जास्त करून वापरला जातो आणि रिसर्च लॅबमध्ये. देन नेक्स्ट, आता ह्या फार्मास्युटिकल आणि पेस्टिसाइड इंडस्ट्रीमध्ये कुठे कुठे HPLC वापरला जातो तर HPLC ऑफर्स अ रॅपिड मेथड ऑफ अनालायझिंग एस्पिरिन टॅबलेट फॉर द प्रेझन्स ऑफ सॅलिसिलिक ऍसिड, अ डिकम्पोजिशन प्रोडक्ट दॅट फॉर्म्स आफ्टर लॉंग पिरियड ऑफ स्टोरेज. HPLC आपण ऍस्पिरिनच्या अनालिसिस साठी वापरतो. ऍस्पिरिन मध्ये असलेलं सॅलिसिलिक ऍसिड. आता हे सॅलिसिलिक ऍसिड ऍस्पिरिन मध्ये येतं कुठनं तर बराच काळ ऍस्पिरिन आपण स्टोअर करून ठेवली की त्याचं डिकम्पोजिशन होऊन सॅलिसिलिक ऍसिड तयार होतं आणि त्याचं अनालिसिस आपण HPLC वापरून करू शकतो. इट कॅन डिटेक्ट पेंटाक्लोरोफिनॉल, अ हायली टॉक्सिक केमिकल ॲट लेस दॅन 1 ppm इन वॉटर. एकदम कमी ट्रेस अमाऊंट मध्ये असलेलं पेंटाक्लोरोफिनॉल हे जे पॉयझनस किंवा टॉक्सिक केमिकल आहे हे आपण HPLC वापरून स्टडी करू शकतो. इट इज यूज फॉर सेपरेशन ऑफ मिक्सचर ऑफ आयसोसायनेट्स. आपण आयसोसायनेट्सचं मिक्सचर आपण HPLC वापरून सेपरेट करू शकतो. आता ही झाली फार्मास्युटिकल आणि पेस्टिसाइड इंडस्ट्री मधले काही ऍप्लिकेशन्स. आता नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे इन लिक्विड पार्टिशन क्रोमॅटोग्राफी with HPLC techniques, separation of moderately polar or polar to polar substance is possible. मॉडरेटली पोलर आणि पोलर सबस्टन्स यांचं मिक्सचर त्याचं सेपरेशन आपण HPLC वापरून करू शकतो. A lot of work has been carried out in ion exchange HPLC combination. Morphine, heroin, etc. has been separated on special type of resin, Zipax SAX. आपण आयन एक्सचेंज आणि HPLC ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण जे ड्रग्स आहेत मॉर्फिन, हेरोईन सारखी त्यांचं सेपरेशन आपण करू शकतो. तिथे सुद्धा HPLC इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. The method is particularly useful for biochemical compounds that would decompose if vaporization was attempted. Example, lipid in fat soluble vitamins can be separated by HPLC. आता काही बायोलॉजिकल कंपाऊंड्स आहेत जी डिकम्पोज होतात जर त्यांचं व्हेपोरायझेशन झालं तर. मग अशा केसेसमध्ये HPLC इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. गॅस क्रोमॅटोग्राफी मध्ये आपण सॅम्पल गॅसियस फॉर्म मधनं पास करतो पण कधी कधी काही बायोमॉलिक्युल्स डिकम्पोज होतात व्हेपोराइज झाल्यावर. मग अशा केसमध्ये आपण HPLC वापरून त्यांचं अनालिसिस करू शकतो. त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ टॉक्सिक ऑर डिकम्पोजिशन प्रॉडक्ट.
टॉक्झिक डिकम्पोजिशन प्रोडक्ट यांचं आयडेंटिफिकेशन आपण HPLC वापरून करू शकतो. आता ह्याचं एक एक्झाम्पल आहे अल्फाटॉक्झिन highly toxic substance produced by fungus on a grain and peanut can be determined by HPLC. आपण टॉक्झिक आणि डिकम्पोजिशन प्रोडक्ट आहेत त्यांचं अनालिसिस HPLC वापरून करू. ह्याचं एक्झाम्पल अल्फाटॉक्झिन जे काही फंगस आहेत जे ग्रेन आणि पीनट वर तयार करतात, हे टॉक्झिक सबस्टन्स आपण HPLC वापरून स्टडी करू शकतो. हे झालं HPLCचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. म्हणजे दोन प्रकारचे अनालिसिस आपण HPLC वापरून करतो, एक क्वालिटेटिव्ह आणि दुसरं क्वांटिटेटिव्ह. आता जे क्वालिटेटिव्ह अनालिसिस आहे हे आपण रिटेन्शन टाइम ह्याच्यावर डिपेंडंट असतं, कारण प्रत्येक सबस्टन्सचं ठराविक कॉलमवर काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक रिटेन्शन टाइम असतो आणि त्या रिटेन्शन टाइम वरनं आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस आपल्या सॅम्पलचं करू शकतो. आणि आता जी आपण शेवटी बघितली सगळी क्वांटिटेटिव्ह अनालिसिसची एक्झाम्पल आहेत. आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आपण करू शकतो. आपल्याला माहिती आहे आपण जो पीकचा एरिया आहे त्याच्यावरून आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करतो. आता नेक्स्ट सेमला तुम्ही जेव्हा सेपरेशन मेथड्स ऑफ सेपरेशन सेकंड पार्ट बघणार आहात तिथे रिटेन्शन टाइम, पीक एरिया ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. जिथे आपण गॅस क्रोमॅटोग्राफी, लिक्विड क्रोमॅटोग्राफी हे स्टडी करणार आहोत. गॅस क्रोमॅटोग्राफी, गॅस सॉलिड क्रोमॅटोग्राफी, गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी हा पॉइंट आपण नेक्स्ट सेमिस्टरला बघणार आहोत. तिथे हे पॉइंट तुमचे क्लिअर होतील. आता आपल्याला फक्त ऍप्लिकेशन पुरतं हे पॉइंट आता लक्षात घ्यायचे. ही झाली ऍप्लिकेशन. आता आपण HPLC आणि गॅस क्रोमॅटोग्राफी यांचं कंपॅरिझन करू शकतो. आपण असं म्हणू शकतो बोथ द टेक्निक्स ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट आर कॉम्प्लिमेंटरी, efficient, highly selective, needing small sample which can be handled by non-destructive testing and applicable for the quantitative analysis. आता GC आणि HPLC बद्दल आपण बघायला गेलो, त्यांचं कंपॅरिझन करायला गेलो, HPLC ही स्पीड फास्ट टेक्निक आहे, पण आपण असं म्हणू शकतो की ह्या दोन्ही टेक्निक्स आहेत ह्या एकामेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत, एफिशियंट आहेत, हायली सिलेक्टिव्ह आहेत, आपल्याला स्मॉल सॅम्पल इथे लागतं, नॉन डिस्ट्रक्टिव्ह मेथड्स आहेत आणि आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस दोन्ही मेथडनी करू शकतो. आणि जर आपण कंपॅरिझन करायला गेलो तर GC मध्ये मोबाईल फेज ही गॅस आहे, मोबाईल फेज इज गॅस. इन HPLC मोबाईल फेज इज लिक्विड अंडर हाय प्रेशर 1000 to 6000 psi. त्यानंतर GLC आपण बघायला गेलो तर हिअर कॉलम लेंथ इज फ्यू सेंटीमीटर टू 100 meters. कॉलम लेंथ गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी किंवा GC ची काही सेंटीमीटर पासून काही हजार मीटर, काहीशे मीटर एवढी असते. बट इन केस ऑफ HPLC कॉलम लेंथ इज 10 to 30 centimeter. Then column filling technique in GC is easy and column are relatively cheap. GC मध्ये कॉलम मध्ये जी फिलिंग असतात ती जी टेक्निक आहे ही एकदम इझी आहे आणि कॉलमची प्राइस सुद्धा कमी GC मध्ये बघायला मिळते. बट इन केस ऑफ HPLC कॉलम फिलिंग टेक्निक इज नॉट इझी अँड कॉलम्स आर एक्सपेन्सिव्ह. HPLCच्या केसमध्ये कॉलम फिलिंग टेक्निक ह्या इझी नसतात आणि कॉलम सुद्धा थोडे महाग आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपण जर मोबाईल फेज बघितलं तर मोबाईल फेज being inert gas does not actively take part in the separation. आता मोबाईल फेज आपण इनर्ट गॅस घेणार आहोत आणि ती ऍक्टिव्हली पार्ट घेत नाही सेपरेशन मध्ये. बट इन केस ऑफ HPLC मोबाईल फेज टेक ऍक्टिव्ह पार्ट इन सेपरेशन. पण HPLC मध्ये मोबाईल फेज ऍक्टिव्ह पार्ट आपल्याला दाखवते सेपरेशन मध्ये, कारण इथे पार्टिशन होतं त्यामुळे मोबाईल फेजचा सुद्धा रोल HPLC मध्ये आपल्याला बघायला मिळतो. देन अनालिसिस सॅम्पल इज कन्व्हर्टेड इनटू गॅसियस फेज अँड देन फ्लश विथ कॅरियर गॅस. इन केस ऑफ GC मध्ये आपण काय करतो, अनालिसिस फेज आहे गॅसियस फेज मध्ये आपण आणतो आणि नंतर आपण मोबाईल कॅरियर गॅसने ते आपण फ्लश करून टाकतो. बट इन केस ऑफ HPLC अनालिसिस सॅम्पल इज डिझॉल्व
in minimum volume of suitable solvent and then injected into mobile liquid phase. HPLC मध्ये आपण व्हेपरायझेशन काही करत नाही. आपलं जे सॅम्पल आहे हे आपण सुटेबल सॉल्व्हंट मध्ये डिसॉल्व्ह करतो आणि मग ते मोबाईल फेज मध्ये इंजेक्ट करतो. आता जर आपण बघितलं, नॉर्मली सेपरेशन आर कॅरीड आउट ॲट एलिव्हेटेड टेम्परेचर इन केस ऑफ जीसी. जीसी मध्ये काही ठराविक टेम्परेचर आपल्याला मेंटेन करावं लागतं. बट इन केस ऑफ HPLC सेपरेशन आर कॅरीड आउट ॲट रूम टेम्परेचर. आपण HPLC वापरून रूम टेम्परेचरला सुद्धा सेपरेशन कॅरीड आउट करू शकतो. देन इन केस ऑफ जीसी व्होलाटाईल थर्मली स्टेबल कंपाऊंड्स आर स्टडीड. HPLC मध्ये आपण व्होलाटाईल किंवा थर्मली स्टेबल कंपाऊंडचं अनालिसिस करू शकतो. सॉरी, इन केस ऑफ जीसी व्होलाटाईल और थर्मली स्टेबल कंपाऊंड्स आर यूज. जीसी मध्ये आपण फक्त व्होलाटाईल आणि थर्मली स्टेबल कंपाऊंडचं अनालिसिस करू शकतो. बट इन केस ऑफ HPLC not only for non-volatile compound but also thermally unstable compounds or organic ion. पण HPLC मध्ये आपण कोणाकोणाचा स्टडी करू शकतो, तर आपण फक्त नॉन व्होलाटाईल कंपाऊंडचं करत नाही, तर थर्मली अनस्टेबल कंपाऊंडचं सुद्धा अनालिसिस आपण HPLC वापरून करू शकतो आणि इनऑर्गॅनिक आयन्सचं सुद्धा स्टडी आपण HPLC मध्ये करू शकतो. आता डिटेक्टर बघायला गेलो तर जीसी मध्ये TCD, FID, ECD हे डिटेक्टर वापरतात. थर्मल कंडक्टिव्हिटी डिटेक्टर, फ्लेम आयोनायझेशन डिटेक्टर, इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टर आणि TCD हा युनिव्हर्सल डिटेक्टर इथे आपण म्हणतो. जनरली TCD हा मोस्टली जीसी मध्ये वापरला जातो. बट इन केस ऑफ HPLC UV डिटेक्टर, IR डिटेक्टर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिटेक्टर, फ्लोरोसन्स डिटेक्टर, such types of detectors are used. जर आपण एफिशियन्सी बघितली तर एफिशियन्सी ऑफ जीसी इज गुड, बट इन केस ऑफ HPLC एफिशियन्सी इज इवन बेटर. आणि कॉस्ट वाईज बघितलं तर बेसिक कॉस्ट ऑफ जीसी इज रिलेटिव्हली लो. जीसीची कॉस्ट ही रिलेटिव्हली लो असते, बट इन केस ऑफ HPLC बेसिक कॉस्ट ऑफ द HPLC इज व्हेरी हाय. आता हे झालं कम्पॅरिझन आपण जीसी आणि HPLC मध्ये केलेला. आता इथे आपला हा पॉइंट संपलाय. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉइंट स्टडी करू. थँक्यू.